श्री स्वामी समर्थ. नमस्कार लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी कुठली आहे, काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरकारी नोकरी, त्याचप्रमाणे इतर सर्व शैक्षणिक तपशील याची माहिती भेटेल. अधिक माहितीसाठी गुगलवर नानाफाउंडेशन.in या वेबसाईटला सर्च करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म भरता येतील. आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम अकाउंट जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे. तर बघूयात संपूर्ण अपडेट. लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 जुलै अंतर्गत लाडकी बहीण योजना सुरू केली. यात राज्यातील जवळपास 2.74 करोड माता भगिनी याचा लाभ घेत आहेत. लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय झालेली आहे. कमी कालावधीमध्ये सर्वात लोकप्रिय होणारी लाडकी बहीण योजना आहे. या अंतर्गत राज्यातील माता भगिनींना महिन्याला 1,500 रुपये मिळत असतात. आता यातच 1,500चे 2100 कधी होणार, त्याचप्रमाणे डिसेंबरचा हप्ता कधी येणार याचीच माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. आणि कोणाला भेटणार आहे, अर्जांची छाननी सुरू आहे का, पडताळणी सुरू आहे का, कोणत्या महिला पात्र होतील, कोणत्या अपात्र होतील, या सर्वांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओत भेटणार आहेत. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ केली जाणार आहे. या संदर्भात तरतूद करण्यात यावी अशी सूचना शिंदे गटातील ज्या नेत्या आहेत नीलम गोरे यांनी दिल्या आहेत. आणि अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी स्वतः सूचना दिलेल्या आहेत. जी कमिटी असते लाडकी बहीण योजनेची, त्या कमिटीला त्यांनी सूचना केलेल्या आहेत की लवकरात लवकर याची तरतूद करण्यात यावी की ते 1,500 रुपयाचे 2100 रुपये कसे करण्यात येतील. हा स्वतः शिंदे गटातील ज्या नेते आहेत त्यांनी दिलेला आहेत. त्यामुळे आता याच्यावर लवकरच निर्णय होईल असे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे 1,500चे 2100 रुपये तुम्हाला लवकरात लवकर भेटतील. कारण 2100 रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने केलं होतं विधानसभा निवडणुकीच्या आधी. त्यांच्या जाहीरनाम्यात त्यांनी 2100 रुपये करण्याचे सांगितले होते. त्यामुळे आता याच्यावर लवकरच निर्णय होणार आहे. दुसरा प्रश्न, अर्जाची छाननी सुरू आहे का? तर उत्तर आहे हो. अर्जाची पडताळणी छाननी सुरू आहे. कोणत्या बेसवर? तर तुम्ही जे हमीपत्र भरलं होतं त्या हमीपत्राच्या बेसवर अर्जांची छाननी सुरू आहे. महिला अपात्र होत आहेत का? त्याचं उत्तर देखील हो आहे. त्यामुळे आता काही नियमांची जी अट आहेत, परंतु नवीन नियम लावलेले आहेत का? तर नाही, जुन्या नियमाप्रमाणेच अर्जाची पडताळणी सुरू आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे की डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? डिसेंबरचा, तर याच्याबाबत देखील एक मोठी अपडेट आलेली आहे. भाजपचे जे नेते आहेत सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलेलं आहे की 15 तारखेच्या आत हा डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. सर्वात मोठी अपडेट तुमच्यासाठी, कारण मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे हा हप्ता लांबतोय. मंत्रिमंडळ विस्तार झाला की पहिल्याच कॅबिनेट बैठकीत आपल्याला डिसेंबर हप्त्याचा निर्णय घ्यायचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे काळजी करू नका, सतर्क राहा. पैसे तुम्हाला सर्वांना भेटणार आहेत. लाडकी बहीण योजना बंद होणार नाहीये. तर अशा प्रकारचं अपडेट आहे. आपल्याला कशी वाटली कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा. परत भेटूयात एका नवीन अपडेटसोबत. जाता एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब. लेटेस्ट अपडेटसाठी व्हॉट्सअप नक्कीच सर्च करा. हा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला 2100 रुपये जर मिळवायचे असतील तर तुम्हाला नाना फाउंडेशन गुगलवर सर्च करायचं आहे. त्या ठिकाणी एक फॉर्म येईल, तो फॉर्म तुम्हाला फिल करावे लागेल. त्यावेळेस तुम्ही 2100 रुपयासाठी पात्र होताल. तर नाना फाउंडेशन लक्षात ठेवा, गुगलवर सर्च करायचं आहे. तर ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.